मित्रहो, आज आपण ज्या महान व्यक्तिमत्वांना आदराने पाहतो, त्यांची पूजा करतो, त्यांच्यापासून शिकतो, ते जन्मतः महान नव्हते। त्यांना उंच शिखरावर पोहोचण्यापूर्वी तोंड द्यावे लागले अपमानाला, टिंगलीला, टोमण्यांना, दुर्लक्षाला। आज आपण अशा 8 व्यक्तिमत्वांचा प्रवास ऐकूया ज्यांना जगाने प्रथम नाकारले, पण तरीही त्यांनी सिद्ध केले स्वतःला। स्वामी विवेकानंद लहानपणी त्यांना नरेंद्र म्हणून ओळखत असत। तो विचारी, जिज्ञासू, पण अनेकांना त्यांची ही विचारशीलता चेष्टेसारखी वाटायची। लोक म्हणायचे, इतका अभ्यास करून काय होणार, भाकरी मिळते का या विचारांनी। विवेकानंदांनी अभ्यास सोडला नाही, प्रश्न सोडले नाहीत, उत्तराचा शोध थांबवला नाही आणि एके दिवशी त्यांनी शिकागोमध्ये भाषण केले। जग थक्क झाले। ज्यांची टिंगल होत होती त्यांचा आवाज मानवतेचा आवाज बनला। ते शिकवून गेले, निंदा अडवत नाही, विचार पुढे नेतात। राणी लक्ष्मीबाई लहान वयात विधवा, पुढे राज्य सांभाळ। समाजाने पहिला प्रश्न विचारला, महिला तलवार धरू शकते का? राणी युद्ध कसं करणार? टिंगल झाली, दुर्लक्ष झालं, पण लक्ष्मीबाई थांबल्या नाहीत। त्यांनी तलवार उचलली, घोड्यावर बसल्या आणि इतिहास त्या दिवसाची तारीख विसरलाच नाही ज्या दिवशी एका तरुण स्त्रीने युद्धभूमीवर धैर्याची मर्यादा ओलांडली। तिने समाज बदलला आणि स्त्री सुद्धा योद्धा होऊ शकते हे जगाला दाखवले। डॉक्टर APJ अब्दुल कलाम रॉकेट उडाले पण खाली पडले, प्रयोग केले पण अपयशी ठरले। त्यांच्यावर वारंवार लोकांची चेष्टा, सरकारी पैसा वाया घालवतात, लोक निंदा नालस्ती करत होते, पण कलाम साहेबांनी ते शब्द शस्त्रासारखे वापरले। यश मिळेपर्यंत थांबले नाहीत आणि त्याच अपयशांनी बनवला भारताचा मिसाईल मॅन, भारतातील सर्वात प्रामाणिक राष्ट्रपती। कलाम म्हणाले, अपयश ही यशाची झेप असते। अल्बर्ट आइन्स्टाईन हा मुलगा मूर्ख आहे। लहानपणी त्यांना शाळेत स्लो म्हटले जात असे। गंभीर शांत विचारात हरवलेला, शिक्षकांना वाटायचं याला काहीच कळत नाही। आइन्स्टाईन बोलायचे कमी, पण त्यांनी विचार करणं थांबवलं नाही। शांत मुलाने एक दिवस जग बदलणारं विज्ञान दिलं। ज्याला मूर्ख म्हटलं त्याने जगाला बुद्धिमत्तेच्या नवीन परिणामांची ओळख करून दिली। गेलेला क्षण, वेल आणि प्रकाश तिघेही एकत्र समजावून सांगणारा पहिला वैज्ञानिक। थॉमस एडिसन एका अपयशी प्रयोगानंतर एडिसनवर टिंगल, तू सतत फसतोस, कंटाळा येत नाही का तुला, आता बस कर। आणि मग त्यांनी उत्तर कृतीतून दिलं। 1000 वेळा अपयश आलं, पण त्यांनी ते अपयश शिकण्याची शाळा बनवली आणि शेवटी जग उजळलं। जे आज बल्ब पाहून हसतात ते विसरतात की एका माणसाने 1000 अपयशानंतर सुद्धा अंधार जन्माला येऊ दिला नाही। लता मंगेशकर आवाज पातळ आहे। संगीताच्या जगात प्रवेश केला तेव्हा तिच्या आवाजाची टिंगल झाली। यांच्या आवाजात दम नाही, ही गायिका कशी होणार? पण लता दिदी थांबल्या नाहीत। रियाज वाढवला, आवाज साधला, आत्मा स्वरात मुरवला आणि त्या बनल्या भारताची कोकिला। कितीही टिंगल झाली, पण त्यांनी स्वरांची साधना सोडली नाही। आज भारत त्यांच्या स्वरांमध्ये स्वतःला ओळखतो। सावित्रीबाई फुले, महिलांना शिक्षण कशाला? सावित्रीबाई फुले शाळेत जात असत, लोक दगड फेकत, चिखल मारत, अपमान करत, कारण ती स्त्रियांसाठी शिक्षण देत होती। त्यांना सांगितलं शिक्षण देणं पाप आहे, पण त्या थांबल्या नाहीत। त्या रोज वस्त्र बदलायच्या, दगड झटकायच्या आणि शाळेत पोहोचायच्या। आज भारतात लाखो मुली शिकतात कारण त्यांनी अपमानाचाही आदर केला, तो मार्ग बदलण्यासाठी। स्त्री शिक्षित झाली म्हणजे समाज सुशिक्षित झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तू शिक्षण घेण्यायोग्य नाहीस। पाणी मिळत नव्हतं, शाळेत बसायला जागा नव्हती, टिंगल तर रोज होत असे। समाजाने त्यांना दूर ठेवलं, पण त्यांनी ठरवलं, जिथे मला बसू देत नाहीत तिथे मी ज्ञानाची गादी बनवेल। ते थांबले नाहीत, ते मागे फिरले नाहीत आणि आज भारताचे संविधान ज्यांनी लिहिले तेच अस्पृश्य मुलगा। ज्यांना बसू दिलं नाही त्यांनी जगाला कायदा बनवून दिला। सर्वांची एक शिकवण, अपमानाने रडू नका, उठून पुढे जा। हे 8 महामानव सांगून गेले, टिंगल म्हणजे अडथळा नाही, निंदा म्हणजे शेवटी दिलेला पुरस्कार नाही, अपयश म्हणजे शेवट नाही, अपमान म्हणजे हार नाही। जो थांबत नाही त्याला थांबवणारं कोणीच नसतं। आज जर लोक तुमच्यावर हसत असतील तर समजा तुमच्यात मोठं होण्याची क्षमता आहे। धन्यवाद।